हाय, नमस्कार. तुम्ही कसे करताय सगळेजण सेशन्स आणि तुम्हाला आवडतायत ना? नक्की मला नक्की माझ्या व्हॉट्सॲपवर सेशन बघून तुम्ही करत असाल तर तुमचा आउटपुट टाका. माझा नंबर आहे 9890030913. ह्याच्यावर मला व्हॉट्सॲपवर नक्की तुम्ही सेशन, तुम्ही केलेल्या गोष्टी, ऍक्च्युली तुम्ही हे सेशन्स विकत घेतले पण तरी सुद्धा मला तुम्ही केलेले करून कसं बघितलंय किंवा काय तुम्हाला आलंय हे बघायला खूपच आवडेल. कारण आपल्याला एक असतं ना, आपण लाईव्ह शिकवत असतो किंवा लाईव्ह सांगत असतो तेव्हा बघायला मिळतं, पण आता तुम्ही काय करता हे मला बघायला मिळते, तर तुम्ही नक्की मला टाका. ओके, आज मी माझ्या आवडती गोष्ट शिकवणार आहे, तुम्हाला आवडती गोष्ट सांगणार आहे. एक तर दोन टेक्निक आपल्याला क्लिअर करायचे आहेत. पहिली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टेक्निक एक असतं वॉटर कलरमध्ये, ते आपल्याला बघायचंय. आणि वेट ऑन वेट टेक्निक, खुश फायनली आपण वेट ऑन वेट टेक्निक करणार आहोत. वेट ऑन वेट टेक्निक मीन्स पेपर ओला करून त्याच्यावर रंग टाकणार आहोत. फायनली आपण हे करणार आहोत आज. नक्की तुम्ही एन्जॉय कराल, डोंट वरी. आणि आलं नाही तर आपलं माहिती आहे आपल्याला काय करायचंय, परत रिवाइंड करायचा व्हिडिओ, परत करायच्या गोष्टी. वाटलं तर 2 दिवसाचा ब्रेक घ्यायचा, परत करायचं. आणि खरं एवढं काही अवघड नाही, येणार नाही असं होणारच नाही, पण परत परत जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला खूप खूप जास्त छान. एक जे टेक्निक आहे ते टेक्निक आहे निगेटिव्ह टेक्निक आणि एक आहे वेट ऑन वेट टेक्निक. ओके, निगेटिव्ह टेक्निक आणि वेट ऑन वेट टेक्निक ही खूप महत्वाची टेक्निक आपल्याला शिकायची आहेत. तर पहिल्यांदा मी निगेटिव्ह टेक्निक म्हणजे काय सांगणार आहे, पण त्याच्यासाठी आधी आपल्याला वेट ऑन वेट टेक्निकची प्रॅक्टिस, म्हणजे वेट ऑन वेट टेक्निकची तयारी करून ठेवायची. ओके, तर आता काय तयारी करायची आहे, तर नेहमीच आपला कोबाल्ट ब्ल्यू टी कन्सिस्टन्सीचा घ्यायचा आहे आणि निम्म्यापर्यंत देऊन ठेवायचा आहे. आता वेट ऑन वेट टेक्निकचा अर्थ तुम्हाला कळला असेल की कागद वेट असताना त्याच्यावर रंग देणं म्हणजे वेट ऑन वेट टेक्निक आहे, बरोबर. ते आता आपल्याला करून बघायचंय. नंतर आता आपण जे आता ह्याच्यानंतर जे लँडस्केप करणार आहोत किंवा फुलाचं चित्र करणार आहोत त्या सगळ्यामध्ये आपण हे वेट ऑन वेट टेक्निक वापरणार आहोत. ओके, आता माझा खूप कोबाल्ट ब्ल्यू वापरलेला झाला, थोडासा मडी दिसत असेल पण मी आता तोच देते कारण आपण तुम्हाला जस्ट मला वेट ऑन वेट दाखवायचंय. आता हे मी अर्ध्यावर देऊन ठेवून देणार आहे कारण मला हे वाळायला हवंय. तोपर्यंत मी काय करणार आहे, तुम्हाला निगेटिव्ह टेक्निक शिकवणार आहे. आता मी काहीतरी एक काढतेय, बघा लक्ष द्या तुम्ही मी काय काढतेय ते. मी वर्मिलियन घेते. आता ह्याच्यात कन्सिस्टन्सी वगैरेचं काही नाही, जनरल रंग घेते थोडासा डार्क आणि मी काहीतरी काढतेय. दिसतंय तुम्हाला? आता मला वाटतं तुम्हाला हे कळलं असेल की काय आहे हा. तर हा के फॉर कल्याणी आहे. थोडासा अजून आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तर आता मी हे काय केलंय, जे आपण पूर्वी बघा आपल्याला डबल चित्र करायचे असेल, हे कॅलिग्राफीमध्ये आपण हे अशा गोष्टी केल्या आहेत, पण हे काय केलंय आणि हे वॉटर कलरमध्ये ह्याला निगेटिव्ह टेक्निक का म्हणतोय आपण, तर ह्याचा अर्थ आपल्याला जे काढायचंय, म्हणजे मला आता खरं काय काढायचं होता, के काढायचा होता. तर मी जनरली माझ्या व्हाईट पेपरवर हा के काढला की के दिसणार आहे. पण वॉटर कलरमध्ये जेव्हा फेंट गोष्टी आपल्याला काढायच्या असतात, फेंट गोष्टी दाखवायच्या असतात, ऑब्व्हियसली आपलं काय आहे टेक्निक की आपण जनरली म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण सोडून बाकीचा भरतो, म्हणजे उलट आहे आपलं. वॉटर कलरमध्ये तसंच करावं लागतं. तर पांढऱ्यासाठीच करावं लागतं का, तर नाही. एखादा फेंट कलर, येलो कलरचं फुल काढायचंय मला, तर मग मी काय केलं, तर मी येलो कलरचं आधी देऊन घेतला. येलो कलर पेपरला मी देऊन घेतला भरपूर. आणि मग मी काय करीन, आणि मग मी आजूबाजूला वेगळे कलर देईन. आता हे ऑब्व्हियसली मला वाळल्यावरच करावं लागणार आहे.
मी किंवा मला चौकोनच दाखवायचंय है ना, चौकोनच दाखवायचंय, तर मी काय करीन, येलो कलरचा चौकोन सोडीन. म्हणजे मला समजा आता ह्याच्यातला ट्रायंगलच फक्त दाखवायचा असेल ह्याच्यातला, तर मी काय करीन, ट्रायंगलचा शेप सोडीन आणि आजूबाजूला रंग देईन डार्क, तर तो शेप तयार होईल. तर ह्याला निगेटिव्ह टेक्निक म्हणतात. आणि हे पण एक वॉटर कलर मध्ये वापरतात, कारण वॉटर कलर मध्ये पांढरा पेपर असतो आणि त्याच्यावर आपण डार्क कलर देत जातो. आता इथे आपल्याला वेट ऑन वेट टेक्निक म्हणजे काय करायचंय, तर आपण जे खूप कन्सिस्टन्सी बघितली, नंतर पेपर कसा डॅम्प असेल का मॉइस्ट असेल, आणि मग त्याच्यावर रंग दिल्यावर तो कसा पसरतो वगैरे, याचा खूप अभ्यास केला. तर हा अभ्यास जास्त करून जेव्हा आपण वेट ऑन वेट टेक्निक वापरतो तेव्हा उपयोगी पडतो. म्हणजे आपण ढग टिश्यू पेपरने पुसून घेतले होते आणि मग त्याच्यावरनं रंग दिला होता, ते पण एक प्रकारचं वेट ऑन वेट टेक्निकच होतं आपलं. आपण तसं आतापर्यंत थोडं वापरलंय वेट ऑन वेट टेक्निक, पण हे आपण जास्त प्रमाणात वापरणार आता. म्हणजे मी तुम्हाला सांगणार काय आहे वेट ऑन वेट टेक्निक. आता ह्याच्यात मात्र मला थोडासा पेपर वाळायला हवाय, कारण इकडची झाडं आपल्याला वेट ऑन वेट करायची नाहीयेत. त्याच्या आधी मी रंग तयार करून घेते. आपला नेहमीचा कार्यक्रम रंग तयार करणे. सॅप ग्रीन आणि मी गंबोज येलोचा एक तयार करून घेते, ग्रीन कलर. आणि तो ऍक्च्युली आपण थोडासा क्रीम कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घेऊ, कारण आपल्याला वेट ऑन वेट जेव्हा करायचंय, मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा पेपर ओला असतो आणि त्याच्यावर एखादा आपण रंग द्यायचा असतो, तर आपण अभ्यास केला होता, तर काय करावं लागतं, आपल्याला थिक कलरच शक्यतो वापरायचा, म्हणजे मग तो खूप पसरत नाही. थिन कलर वापरला तर काय होणार हे दाखवते मी तुम्हाला. ते पसरणार आहे, आपण तो देऊन बघूयात, म्हणजे तुम्हाला कळेल काय ते. ओके, तर आता हा कलर एक तयार करते मी. हा एक ग्रीन देऊयात आणि दुसरा एक ग्रीन तयार करूयात, जो वेगळा आपण केला नाहीये. येलो ऑकर एक थोडासा डल ग्रीन तयार करूयात. येलो ऑकर आणि पर्शियन ब्लूनी एक करूयात तयार आपण, जो आपण केला नाही आतापर्यंत. मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही तिन्ही येलो आणि तिन्ही ब्लू एकमेकांमध्ये मिक्स करून वेगवेगळे ब्लू वेगवेगळे ह्याच्यात मिक्स करून वेगवेगळे कलर तयार होतात. हे बघा, हा एक ग्रीन कलर तयार झालाय, वेगळाच ग्रीन कलर तयार झालाय. हा थोडासा ओपेक झालाय, कारण काय आपला जो येलो ऑकर असतो तो ओपेक कलर आहे बऱ्यापैकी, त्यामुळे तो एक ओपेक ग्रीन तयार होतो. नंतर आपण लेमन येलो आणि पर्शियन ब्लूचा पण एक कलर तयार करून घेऊया. हे मी जनरली असं काय, मला खरं सॅप ग्रीन आणि विलियन ग्रीन घेऊन तुम्हाला दाखवता येईल, पण मी हे का करतेय, कारण मला तुम्ही असे वेगवेगळे ग्रीन तयार करून लँडस्केपमध्ये वापरणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही वेगवेगळे रंग मिक्स करून ते एकमेकांबरोबर कसे दिसतात, ते काय होतात, हे तुम्ही त्यांचा अभ्यास करून वापरावं आणि जास्तीत जास्त तुमचे पेंटिंग्स मॅच्युअर दिसावेत असं माझा प्रयत्न आहे. म्हणून मी हे जास्तीत जास्त तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करते. आता हे वाळत आलंय, तर स्वच्छ ब्रश धुवायचा आहे, पुसायचा आहे. आणि आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे, उलट करायचंय पेपर. आता हे आकाश झालंय, इकडे आपल्याला पाणी काढायचंय. मी झाडं काढून दाखवणार आहे वेट ऑन वेटनी, म्हणून तसं करायचंय आपल्याला. ओके, आता आपण वेट ऑन वेट परत वापरणार आहोत. तर आता माझा हा जो पर्शियन थोडासा ग्रेइश कलर झाला, पण आता आपण लँडस्केप करत नाही, प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे मी हाच कलर वापरणार आहे. थोडा कॉफी कन्सिस्टन्सी आहे, याच्यात थोडासा अजून कोबाल्ट ब्लू घालते, म्हणजे थोडासा फ्रेशनेस कडे येईल तो जरा रंग, आणि तो आपण पाण्यासाठी देणार आहोत. ओके, आता तुम्हाला जेव्हा रिफ्लेक्शन दाखवायचं असेल तर जेव्हा जनरली असत, आता मी हे उलट का करते, कारण हे डार्क टू फेंट उलट्या साईडनी करायचंय मला, कारण नदी तशीच दिसणार आहे आपली. आता खूप डार्क झाला पण हरकत नाही, आपल्याला आता चालणार आहे, कारण आपण लँडस्केप करत नाही आहोत. मी आता डायरेक्ट पाण्यानेच पुढचा रंग करते, म्हणजे तो पसरेल आणि फेंट आपल्याला पाहिजे तेवढा होईल. आता आपल्याला काय करायचंय, हे आकाश आहे, या आकाशावर आपल्याला इथे झाडं दाखवायची आहेत आणि खाली पाणी असं दाखवायचं, आणि त्या पाण्यात त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे वेट ऑन वेट टेक्निक करायचं. म्हणजे काय,
तर आता हा वाळल्यावर दिलाय मी बऱ्यापैकी, हा माझा वाळत आलाय. थोडासा ओला असेल आता तरी चालणार आहे. मी 1-2 अशी झाडं काढते त्याची आणि मग त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन दाखवायचं. तर ही झाडं छोटीशीच, आता अर्थातच सगळी झाडं सेम दिसता कामा नाहीत, त्यामुळे मी थोडंसं झाडं म्हणजे काय मी स्ट्रोक देते एक. आता त्याच्यात थोडा विरिडियन मिक्स करून, आणि हा जो कलर आहे, हा जो हे जे झाड आहे आपलं, हे असे बुटकं असं दाखवूयात आणखीन बुश. हे वाळायच्या आत, हे वाळायच्या आत मला इकडे पण द्यायचंय. तर तुम्हाला सांगते, जेव्हा हा कलर, एक सांगते रिफ्लेक्शनचं, आता आपण खरं रिफ्लेक्शन काढत नाही, मी तुम्हाला जस्ट वेट ऑन वेट टेक्निक दाखवते. पण तरी सुद्धा जेव्हा रिफ्लेक्शन पडतं एखाद्या गोष्टीचं, तेव्हा फेंट गोष्ट थोडीशी डार्क दिसते, म्हणून मी ह्याच्यात किंचित विरिडियन मिक्स करून याचं रिफ्लेक्शन टाकणार आहे. ओके, आता मी क्रीम कन्सिस्टन्सीने केल्यामुळे ते जास्त पसरत नाहीये बघा. पण आता ह्याचं हे पण फेंट आहे ना, ह्याचा पण थोडा डार्क करूया. आणि ही मात्र मी टी कन्सिस्टन्सीनेच घेऊन टाकते, तुम्हाला फरक कळेल. म्हणजे आपला बऱ्यापैकी कलर वाळला आहे त्याच्यामुळे. आणि हा जो कलर आहे हा दिलाय, हा पण मला फेंट हवाय. आणि डार्क कलर थोडासा फेंट दिसतो पाण्यामध्ये, थोडासा मी फेंट केला आणि त्याचं रिफ्लेक्शन केलं. आता हे दोन्ही पातळ आहेत, तर हे किती पसरतात आणि हे क्रीम कन्सिस्टन्सीला कसे होत आहेत ते तुम्ही बघा. सो हे आपलं वेट ऑन वेट टेक्निक आहे. आता वेट ऑन वेट टेक्निक ऍक्च्युली, आता इथे बघा, हे आपल्याला जसं वेट ऑन वेट टेक्निक रिफ्लेक्शनसाठी हवं होतं तसं बऱ्यापैकी इकडेच आलं, इथे नाही आलं, कारण इथे आपण फेंट कलर वापरला. आता हा जर थोडासा आपण डार्क वापरला, डार्क म्हणजे थोडासा थिक कलर दिला, काय घेतला होता आपण, लेमन येलो आणि पर्शियन ब्लू, हा थोडासा थिक कलर मी इथे वापरला. थोडीशी झाडं दाखवूयात आपण, हे खोड दाखवूयात आपण बारीक ब्रश घेऊन. आता हे मी काही अक्षरशः लँडस्केप मध्ये आपण काढतो तसं काही केलं नाहीये, पण जनरल आता हे ओलच आहे आपल्याला खूप, म्हणून मी थोडंसं त्याच्यावर गॅप ठेवते. बघा केवढा पसरलाय तो. आता एकदम थिक कलर करायचा आहे आणि मला त्याला असं बांध असतं किंवा काहीतरी असतं असं दाखवायचं, म्हणून मी एकदम बटर कन्सिस्टन्सीचाच घेते, बर्न सिएना आणि विरिडियन एकत्र करून, आणि इथे थोडंसं एक टाकते, म्हणजे मग थोडं रिफ्लेक्शन सारखं वाटेल. आता बघा हा किती पसरलाय, कारण हा डॅम्प झाल्यावर आपण त्याच्यावर तो दिलाय. तो दिस इज वेट ऑन वेट टेक्निक. हे आपण ऑलरेडी केलेलं आहे, कळलं का, हे आपण ऑलरेडी केलंय, पण तरी सुद्धा परत मी तुम्हाला हे दाखवलं, कारण हे वेट ऑन वेट टेक्निक आहे. आता हे खूप ठिकाणी आपण वापरणार आहोत. आता आपण फुलांचं चित्र करणार आहोत, तिथे पण हे वेट ऑन वेट टेक्निक वापरणार आहोत आणि निगेटिव्ह टेक्निक वापरणार आहोत. तर निगेटिव्ह टेक्निक आणि वेट ऑन वेट टेक्निक हे दोन्ही मिळून आपण फुलाचं चित्र आता करणार आहोत. ओके, तर लगेच आपण फुलाचं चित्र करायला घेऊयात. फुलाचं चित्र करणार आहोत मी म्हणलं तर मी बरीचशी फुलं तुम्हाला दाखवलेली आहेत, म्हणजे मी केलेली फुलं तुम्हाला शेजारी अशी दाखवलेली आहेत की कशी करते. तर आपण आता ही जी ऍस्टर सारखी दिसणारी ही जी फुलं आहेत, व्हाईट फुलं, पांढरी फुलं, ती करणार आहोत. तर त्याचा शेप जनरली कसा असतो, मी थोडा डार्क काढून दाखवते, तुम्ही पेपरवर डार्क काढायचा नाहीये, हा माझा मागच्या साईडचा पेपर आहे. तर त्याचा जनरली असा एक गोल असतो आणि त्याला सर्क्युलर गोल असतो, आणि मग ह्याच्यातनं ह्या पाकळ्या आलेल्या असतात बाहेर. ओके, ह्याच्यातनं ह्या पाकळ्या उगवलेल्या असतात. तर जनरली आपल्याला ही अशी फुलं ही काढायची, ही जी पांढरी फुलं आपण ती काढणार होती. ओके, त्याला एक स्ट्रक्चर असतं. आता हे आपण स्केचिंग किंवा हे नाहीये, पण तरी थोडंसं आलं पाहिजे. हे अतिशय सोपं फुल आहे म्हणून मी हेच घेतलं, नाही तर मग काय
आपण गुलाब वगैरे पण दाखवू शकतो. गुलाबाची पण सोपी आहेत, पण ही सगळ्यात सोपी आहे. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह टेक्निक शिकायला ही जी पांढरी फुलं आहेत ती एकदम बेस्ट आहेत माझ्या मते. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह टेक्निक म्हणजे निगेटिव्ह टेक्निक जे आपण शिकलो मगाशी, ते निगेटिव्ह टेक्निक करण्यासाठी हे अतिशय बेस्ट फुल आहेत. तर एक असं फुल काढूया, एक सर्क्युलर, आणि मग त्याच्यात त्या पाकळ्या आहेत. आता अर्थातच ही फुलं आपल्याला काही मोठी काही लहान असं काढायची आहेत आणि एका फुलाला प्रॉमिनन्स द्यायचा. आता ह्याच्यात आपण करणार काय आहोत, तर पांढरा पेपर सोडून बाकीच्या ठिकाणी आपण डार्क कलर सोडणार आहोत आणि मग तशी आपली ती फुलं दिसणार. आपण केचं कसं केलं होतं ना मगाशी, तसं आपल्याला ह्या फुलांचं करायचंय. आणि आपण वेट ऑन वेट टेक्निक पण वापरणार आहोत आणि त्याच्यामुळे तो फुलांचा जो असा ड्रीमी इफेक्ट, तुम्ही बघितली असतील फुलं माझी, काही काहींना खूप आवडतात. ती का आवडतात तर त्यात मी वेट ऑन वेट टेक्निक पण वापरते बरंच. त्याच्यामुळे तो वॉटर कलर मध्ये जेव्हा आपण एखादा वेट ऑन वेट टेक्निक, तो ड्रीमी इफेक्ट येतो, छान असा धुसर आपल्याला पाहिजे तसा. तर आपण जनरली असं करणार आहोत. इथे थोडासा डार्क रंग फुलांच्या आजूबाजूला आणि मग बॅकग्राऊंडला फेंट करत जाणार आहोत. तर जनरली आपलं टेक्निक किंवा लॉजिक हे असं असणार आहे. ओके, हे काय सगळं आता करत बसायला नको आपण पेन्सिल शेडिंग, पण या पेन्सिल शेडिंग प्रमाणे ही फुलं असणार आहेत. ओके, आता कंपोजिशन कसं करायचं आहे आपल्याला, तर आपला असा पेपर आहे. मला वाटतं आपण उभा धरूया पेपर, उभा धरूया, पाडला धरूया, उभा धरूया जरा पेपर. फुलाला उभा धरलेला असता चांगलं. लँडस्केपला आपण आतापर्यंत आडवेच धरलेत पेपर. तर याचं कंपोजिशन म्हणजे एक मधोमध एक फूल येईल, इथे एक फूल दिसेल आणि इथे एक फूल काढूया जनरली. तर हे मोठं प्रॉमिनंट असेल, हे पण बऱ्यापैकी मोठं काढू, हे छोटं असेल. तर अशी उभी फुलं आपण काढणार आहोत. आता मी इथे जरी तुम्हाला दिसावं म्हणून मी खूप डार्क फुलं काढली. आता ही फुलं ही अशी डार्क, ही अशी पाकळ्या आहेत, हे तुम्हाला आता कळलंय. पण पेपरवर, वॉटर कलरवर मी तुम्हाला नेहमी सांगत आले की तुम्ही पेन्सिलने काढणार असाल तर डार्क काढू नका अजिबात. एकतर वॉटर कलरची पेन्सिल वापरा, वॉटर कलरची पेन्सिल वापरली आणि मग थोडंसं डार्क केलं तरी चालतं. मी नेहमी वॉटर कलरचीच पेन्सिल सेफली वापरते, तुम्हाला दिसावं म्हणून पण. आणि वॉटर कलरची पेन्सिलनी वापरल्याने काय होईल, तर ते मर्ज होतं. हे वॉटर कलरच्या पेन्सिली म्हणजे काय था, तर समजा मी वॉटर कलरच्या पेन्सिलने एखादा रंग दिला आणि त्याच्यावर पाणी फिरवलं तर तो वॉटर कलर सारखा, म्हणजे तो वॉटर कलर सारखा आपल्याला वापरता येतो. म्हणजे तुम्ही एखादं चित्र काढून, तुम्हाला जर पेन्सिल शेडिंगचं तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर शेडिंग सारखं करून त्याच्यावर पाणी फिरवलं तर तुम्ही वॉटर कलरचा वॉश दिल्यासारखा दिसतात. तर ह्या वॉटर कलरच्या तशा पेन्सिली आहेत आणि म्हणून मी त्या वापरते. तर आता काढून घ्यायचं आहे ते चित्र. मी फेंट ह्याने काढणार आहे, नंतर वाटलं तर थोडंसं आपण चेंज करू शकतो. ओके, तर हे माझं फूल साधारण एवढं मी हे फूल काढते आणि इथे एक फूल असणार आहे. आता जनरली मला असं प्रत्येक एकाने एक पाकळ्या काढायची सवय नाही, मी जस्ट गोल काढते, नंतर मी डेव्हलप करणार आहे. तुम्हाला जर आता मी एका फुलात पाकळ्या काढून दाखवते, तर तुम्हाला सगळ्यात काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता. काढाच म्हणजे मग त्यांनी गडबड नाही होणार. ओके, आणि तिन्ही फुलं जी काढणार आहात त्याचे आपल्याला वेगवेगळे शेप्स. आता कंपोजिशनचं आपण इथे कंपोजिशन शिकत नाहीये किंवा आपण इथे रूल्स पण डिझायनिंगचे किंवा पेंटिंगचे शिकत नाहीये, पण तरी एक जनरल रूल तुम्हाला सांगते. कधी पेंटिंग करताना जे शेप्स असतात, आता एकच प्रकारचे शेप्स आहेत ना, हे आपली फुलं एकाच प्रकारची आहेत,
तर ती एकाच प्रकारची असली तरी सुद्धा त्याच्यात जर व्हरायटी दिसली तरच लोकांना, जे बघणारे लोक आहेत त्यांना छान त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होतो. म्हणजे एक फुल लहान आहे, एक फुल मोठं आहे, एक फुल जरा वेडवाकडं, एक फुल सिमेट्रिकल आहे, असं जर दाखवलं तर त्यात थोडासा इंटरेस्ट निर्माण व्हायची शक्यता असते लोकांना. ओके, तर ते लक्षात ठेवा. आता इथे एक असं सजेस्टिव्ह फुल असणार आहे आपलं, आणि इथे खाली फुल करूया. हे सगळ्यात मोठं फुल घेतेय मी. आता कलर पॅलेट मध्ये आपले ग्रीन्स खूप तयार केलेले आहेत, आपण तेच राहू देत. आपण जे आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह टेक्निक शिकलो त्याच्यात आपण बरेचसे ग्रीन तयार केलेले आहेत, तेच टाकणार आहे. आता आपण सॅप ग्रीन आणि गंबोज एकत्र करून हा केला, तुमचा नसेल राहायला शिल्लक तर तो करा परत. किंवा विरिडियन आणि हा डार्क कलर अप्लाय केला आपण, विरिडियन आणि येलो ऑकरनी मिळून एक कलर तयार केला होता, तो संपलाय, तो पण आपण वापरणार आहोत मध्ये मध्ये टाकायला. ओके, आता मी फास्ट ब्लू आणि येलो असे मिक्स करून, कुठलेही तुम्ही जनरली रंग टाकायला वेट ऑन वेट वर आता केलं तरी चालणार आहे. ओके, आधी आपण थोडासा फेंट देऊन घेणार आहोत पेपरला. हा लेमन येलो थोडासा टाकणार आहोत, असं आपल्याला करायचं. आता वेट ऑन वेटला ऑब्व्हियसली काय आहे, ही जी फुलं आहेत, आता आपण निगेटिव्ह टेक्निक आणि वेट ऑन वेट वापरणार. निगेटिव्ह टेक्निक म्हणजे काय, तर खरं तर ही फुलं आपण काढून घेतली आहेत, पण नाही काढली तरी सुद्धा आपल्याला ही जी फुलं आहेत बघा, हा मी काय करते आता, तुम्हाला कितपत दिसतंय ते मला माहित नाही, फक्त आता मी वॉटर कलरची पेन्सिल वापरल्यामुळे ती थोडीशी मर्ज होणार आहेत. हा तो ग्रीन कलर, म्हणून मला जरा खूप केअरफुली करावं लागणार आहे. पण तरी सुद्धा मी काय करते दिसतंय तुम्हाला, निगेटिव्ह टेक्निक करायचंय ना आपल्याला. निगेटिव्ह टेक्निक म्हणजे काय करायचंय, तो फुलाचा पांढरा आकार सोडून आजूबाजूला आपल्याला रंग द्यायचा. ओके, तर मी आता फडकं आणि टिश्यू पेपर जवळ ठेवलेला आहे, कारण आपल्याला जर पाणी वॉश दिल्यानंतर गेला इकडे तिकडे तर आपल्याला टिश्यू पेपरने ते लगेच पुसून घ्यायचं. आपल्याला फुलात शक्यतो फुलात आपल्याला जाऊ द्यायचं नाही. ओके, आता हा पाणी लावून घेतलेलं, आणि पाणी पण खूप अगदी ओघळी इतपत पाणी लावू नका, ब्रश टिपून टिपून पाणी लावा. आता त्याच्यानंतर मी काय करते, लेमन येलो घेते आणि लेमन येलो हलक्या हाताने थोडासा पाणीदार करून घेते. खूप टी कन्सिस्टन्सीचं करायची गरज नाही, पण तरी सुद्धा खूप घट्ट पण देऊ नका, सगळीकडे देऊन घेते. ओके, आता माझं काय झालं, मी टिश्यू पेपर शोधायला गेले होते, व्हिडिओ शूट करते तर तोपर्यंत माझं पाणी वाढलंय, म्हणून आता मला परत मी तो फुलाच्या आजूबाजूला, आता तुम्हाला पाण्याच्या ऐवजी, ऍक्च्युली ही आयडिया चांगली आहे, पाण्याच्या ऐवजी मी लेमन येलो तुम्हाला देऊन दाखवतेय. तर तो आपण बऱ्यापैकी टी कन्सिस्टन्सीच्या जवळपास मी टी कन्सिस्टन्सीच केली आहे त्याची, आणि तो फुलाच्या जवळपास तुम्हाला सगळीकडे देऊन दाखवते. आता आपण ह्याच्यात बरंच काय काय वापरणार आहोत. आता आपण ह्याच्यात निगेटिव्ह टेक्निक वापरतोय, वेट ऑन वेट वापरतोय, आणि आपण लेअर टेक्निक पण बऱ्यापैकी वापरणार आहोत. ओके, तर इथे मात्र मी थोडासा लेमन येलो देऊन घेते. या फुलाला पण असा देऊन टाकला तरी चालेल, नंतर आपण ते पुसून घेऊयात, म्हणजे मग तो थोडासा करकरीत न दिसता, करकरीत पांढरा त्याचा न राहता. ऍक्च्युली ह्या फुलाला पण दिला तरी चालणार आहे, पण हा मी ग्रीननी काढल्यामुळे मी त्याच्यावर पाणी फिरवत नाहीये. तुम्ही थोडंसं पाणी फिरवलं तरी चालेल. ओके, आता हा लेमन येलो देऊन घेतल्यानंतर काय करायचंय आपल्याला, आपले जे ग्रीन आहेत, हा जो सॅप ग्रीन आणि गंबोज एकत्र करून घेतलेला जो ग्रीन आहे तो थोडा मी पातळ करते आणि आजूबाजूला देते. सो दिस इज वेट ऑन वेट. आता हा मर्ज होणार आहे, मी थोडे असे ठिपके देते त्याचे. आता बघा, ह्याची गंमत अशी वॉटर कलरची की आपण जिथे वॉश दिलेला आहे, म्हणजे आपण लेमन जिथे देऊन घेतलेला आहे तिथेच फक्त रंग पसरणार आहे. जिथे आपण पाणी लावलेलं नाहीये तिथे रंग पसरणार नाहीये. ही त्याची ब्युटी, आणि त्याच्यामुळे आपल्याला इतकं छान पेंटिंग करता येतं. कारण ही पण एक टेक्निक आहे ना, दिस इज निगेटिव्ह टेक्निक. आता कुठल्याही बाबतीत तुम्ही असं करू शकता. आता परवा पण आपण काय केलं, लँडस्केपच्या वेळेस घर काढताना घर सोडून आजूबाजूला ओला केला पेपर, आणि तिथे
दिला, त्याच्यामुळे काय झालं, घराच्या इथे नाही आलं पण आजूबाजूला छान पाहिजे तसा रंग आला. आता मी थोडासा डार्क घेणार आहे, सॅप ग्रीन घेणार आहे आणि व्हिरिडियन एकत्र करणार आहे. सॅप ग्रीन आणि व्हिरिडियन एकत्र केला आणि ही कन्सिस्टन्सी आता तुम्ही बघताय म्हणजे बऱ्यापैकी मिल्क कन्सिस्टन्सी आहे. आता मी काय करते, केअरफुली, माझा अजून पेपर ओलाच आहे, आपण हे वेट ऑन वेट टेक्निक करतोय. माझं महत्वाचं जे फूल आहे त्याच्या पाकळीच्या कडेला मी हे टाकते, हा डार्क कलर. ही दोन्ही फुलं जिथे एकत्र आली आहेत, पण तरी सुद्धा मला तो प्लेन द्यायचा नाहीये, म्हणजे आपल्याला असं दाखवायचं आहे की इथे पानं वगैरे आहेत. आता तुम्ही इथे अशी पानांचे शेप जरी काढलेत तरी चालणार आहेत, कारण आपल्याला आजूबाजूला अर्थातच फुलाच्या अर्थातच पानं आहेत, तर पानांचे शेप पण आपण दाखवू शकतो. आत्ता पण वेट ऑन वेट असल्यामुळे ते मर्जच होणार आहेत, त्याच्यामुळे अगदी कोरून पानांचे शेप आपण नाही काढले तरी चालणार आहे. आता मी काय करते, येलो ऑकर, थोडी व्हरायटी हवी आहे मला रंगांमध्ये, म्हणून मी भरपूर येलो ऑकर घेते आणि कोबाल्ट ब्ल्यू मिक्स करून जो तयार होईल, किंचित कोबाल्ट ब्ल्यू मिक्स करते, मी येलोइश करते आणि तो ह्याच्या आजूबाजूला देते. तो थोडासा डल आणि असा दिसणार आहे, पण मला एकच कलर माझ्या फुलाच्या आजूबाजूला आहे असं नकोय, बोर होईल. आता ह्याच्यात काय करायचं आहे अजून, हा जो लेमन येलो किंवा गंबोज आहे, या गंबोजच्या ह्याच्यात थोडासा मी किंचित सॅप ग्रीन घालून एक फेंट ग्रीन पण तयार करते आणि तो पण इथे आजूबाजूला टाकते. या फुलाच्या मागे आपण टाकूया, थोडा थिकच द्यायचा आहे. म्हणजे कलर मध्ये व्हरायटी आली, माझ्या फुलं माझी उठून दिसायला लागली, तुमची फुलं उठून दिसायला लागली. करताय तुम्ही जर बघत बघत करत असाल तो आपोआपच फुलं उठून दिसायला लागतात, कारण आपण इथे डार्क देतोय, आपण हे निगेटिव्ह टेक्निक वापरतोय. आता इथे पण थोडासा मला डार्क टोन द्यायचा आहे खाली. आता हा मात्र मी डार्क टोन देताना थोडासा फेंट करणार आहे आणि मग देणार आहे, आणि किंचित व्हिरिडियन पण मिक्स करणार आहे. व्हिरिडियन आणि हा थोडासा, आता इथे मला वाटतं डायरेक्ट नुसता व्हिरिडियन दिला तरी चालणार आहे. जरा थोडासा कलर मध्ये चेंज येईल, नाही तर तो ग्रीन ग्रीन पण खूप काही काही वेळेस अंगावर येतो. आता मी थोडासा ब्लू पण वापरते, माझा ऑलरेडी मला ग्रीन अंगावर यायला लागला, थोडासा ब्लू पण टाकते सगळीकडे, ठिपकी, फार नाही पण. ओके, तर हे मला वाटतं बऱ्यापैकी आपली बॅकग्राऊंड सेट झालेली आहे. आता काही जास्त बॅकग्राऊंडला करायचं नाही, आता आपण फुलांकडे फोकस करूया. आता आपलं एक इथे फुल होतं ते गेलेलं आहे, त्यात आपण टिपून सुद्धा काढू शकतो, ते आपण फुल इथे डेव्हलप करू शकतो. आपल्याला छोटी छोटी फुलं अजून हवी असतील इथे, दिसणारी न दिसणारी असतात ना अशी आजूबाजूला, तर त्यांनी आपण टिश्यू पेपरनी टिपून ती घेऊ शकतो. आता काय करायचंय, हे झाल्यावर आपल्याला आपला हा जो गंबोज येलो आहे तो अगदी बटर कन्सिस्टन्सी मधला छान गंबोज येलो घ्यायचा, आणि हा जो गोळा आहे वरती फुलाचा, प्रत्येक फुलाला इथे देऊन टाकायचं आहे. तर ह्याच्यात येलो ऑकर घ्यायचा आहे, थोडासा हा जो ग्रीन येलो ऑकर मिक्स केला होता तो इकडे कडेला, तर इथून लाईट आला असं समजून इथे थोडीशी शॅडो त्याची. फुलं ऑलरेडी मला वाटतं दिसायला लागलेली. ओके, आता थोड्या वेळ थांबूया आपण, कारण हे किंचित थोडंसं वाळायला हवंय का, थोडंसं वाळलं की मग पुढचं करायचंय, किंवा त्याच्या आधी आपण थोडासा शेप बघूयात काय काय देता येतोय का फुलांना. आता हे जे फूल आहे माझं हे दिसतंय, पण मला अजून थोडं दिसायला हवंय, तर मी बारीक ब्रश घेतेय. आता मी काय करणार आहे, एक एक पाकळी मला ती नीट पाहिजे, तर थोडासा डार्क सॅप ग्रीन आपण जो वापरला होता तो केअरफुली मी त्या पाकळीच्या बरोबर, सगळ्या पाकळ्या अशा कोरून काढायच्या नाहीयेत, पण एखादी पाकळी अशी व्यवस्थित आपल्याला नीट आपण दाखवूयात, म्हणजे मग त्याने छान तो फुलाला आकार येणार आहे. ओके, तर मी केअरफुली बरोबर ते निगेटिव्ह टेक्निक वापरून
आता ह्या पाकळीच्या आत काय करायचंय, तर थोडासा ब्लू घ्यायचा आहे, कारण व्हाईट आहे पण त्याला त्या पाकळ्या एकमेकांवर असतात, त्यांना शॅडो पडलेली असते. या ब्लू मध्ये किंचित कणभर क्रिम्झन मिक्स करायचा. टी कन्सिस्टन्सीच ठेवायची, खूप काही हे करायचं नाहीये. माझं हे तयारच होता कोबाल्ट ब्लू टी कन्सिस्टन्सीचा, त्याच्यात मी थोडासा क्रिम्झन झाला, बघा व्हायलेट झाला. आता ओ गॉड, काही हरकत नाही, टिपून घेतलं लगेच तर काही प्रॉब्लेम नाही. माझे शिंतोडे उडले पाण्याचे, होऊ शकतं. आता ह्याच्यात आपल्याला जिथे जिथे अशी शॅडो दाखवायची. आता तुम्ही ही फुलं नेटवरनं पांढरी फुलं शोधून मी तुम्हाला आता कडेलाही दाखवतीये, ही पण तुम्ही घेऊ शकता एका स्क्रीनवर, तिथे स्टॉप करून रेफरन्सला घेऊ शकता किंवा सर्च करा आणि ती पांढरी फुलं बघा कशी आहेत. तर तिला जनरली इथे शॅडो आहे तिथे मी, किंवा ही कॉपी माझं केलं तरी चालेल. मी काही पाकळ्यांना थोडंसं आत त्या दिसाव्या म्हणून हा जो पर्पल कलर आहे आपला त्याने, पण प्रत्येक पाकळी अगदी बॉर्डर केल्यासारखी करू नका. ओके. आता ह्याच्यात काही पाकळ्या मागच्या आहेत, तर ह्या मागच्या पाकळीला फक्त हे केअरफुली करा, हा रंग अजून थोडा आपला ओला आहे. ही मागच्या पाकळीला मी थोडासा पर्पल कलर देऊन टाकते, म्हणजे मागची पाकळी आहे. तर प्रत्येक पाकळीला अगदी बॉर्डर केल्यासारखं करू नका, पण साधारण. आता इथे मात्र मी काय करतेय, ह्यानी बॉर्डर न करता हा जो थोडासा लाईट ग्रीन येलो कर आणि हे लेमन येलो आणि थोडासा ग्रीन हा मिक्स करून एक फेंट ग्रीन आहे, त्यानेच मी आजूबाजूला रंग देते. आपलं निगेटिव्ह टेक्निक. दोन्ही फुलांकडे लक्ष देऊन थोडंसं. आता हे थोड्याशा पाकळ्या वेड्या वाकड्या दिसल्या तरी काही हरकत नाहीये, ते नॅचरल दिसतं, पण खूप पण वेड्या वाकड्या दिसायला नको. जिथे अगदी पाकळीवर आपला रंग गेला तिथे तुम्ही टिपलं तर आता सुद्धा तो फेंट होईल. खूप करून आकार काढायची गरज नाहीये, पण जिथे गरज आहे तिथे थोडंसं एखादी ग्रीन रेख सुद्धा आली इथे तरी ती चांगली दिसते आणि गरजेची असते, कारण ती. आता प्रत्येक ह्या फुलाला पण तसंच करायचंय, फक्त ह्या फुलाला मला प्रॉमिनन्स द्यायचा, आता ह्याला द्यायचा नाहीये एवढा, म्हणून मी आता फेंट ग्रीन वापरतेय त्याच्या आजूबाजूला. फेंट ग्रीन म्हणजे कसं करणार, सॅप ग्रीन पाणी घालून, पण खूपच पाणी घेऊन करू नका. इथे आपला ऑलरेडी ओली बॅकग्राऊंड आहे, खूप केअरफुल करा. आणि समजा जर तुम्हाला आता मी ओली बॅकग्राऊंड असतानाच जरा करतेय, तुम्हाला जर भीती वाटत असेल तर वाळू द्या आणि मग करा, त्यांनी काही प्रश्न नाहीये. त्यांना पाकळ्यांना फक्त आपल्याला जरा आकार द्यायचे, म्हणजे मग त्या पाकळ्या दिसणार आणि आपली फुलं रेडी. हे तर फुल ऑलरेडी रेडी आहे आपलं, हे काही ह्याला काही डिटेल करायची गरज नाही. आता ह्याला परत इकडच्या साईडला मी थोडा आपला व्हायलेट जो कलर आहे त्याने किंचित करते, म्हणजे ते दिसेल. तर इतकी आपली सुंदर फुलं किती सोपी आहेत बघा, काही केलं नाही आपण जास्त. आपण काय केलं, फक्त बाहेरनं रंग दिले, हो ना. तर ही अशी आपली फुलं. आणि जास्त डिटेल करायला जाऊ नका, जर जास्त तुम्ही डिटेल त्याचे करत बसलात तर त्याचा जो नॅचरलपणा असतो तो बरेच वेळा जातो. आता हा जो व्हायलेट आहे हा मला पाहिजे असेल तर मी इकडे इकडे थोडासा 2-3 ठिपके कुठे कुठे दिले तो त्याला एक वेगळी मजा येऊ शकते बॅकग्राऊंडला. नाही केलं तरी चालणार आहे. आता खरं आपलं बॅकग्राऊंड एकदम परफेक्ट झालं तर काही गरज नाही. आता बारीक ब्रशनी एखाद्या लाईन्स डार्क थिक सॅप ग्रीननी द्यायची गरज तुम्हाला वाटली तर द्या, नाही खरं गरज नाहीये, पण एखादा इथे थोडीशी एक लाईन, इथे लाईन अशी थोडीशी असं वाटलं तर तुम्ही नाही दिली तरी चालणार आहे खरं, पण केलं तरी हरकत नाही. ओके, मला वाटतं बास आहे. तर हे आपलं फुलाचं चित्र छान असं झालेलं आहे. पहिल्यांदा करून समजा आता मी ह्याच्यात काही डिटेल केलेलं नाहीये तरी ती फुलं दिसतात. तर मुद्दामून मी डिटेल नाही केलं, कारण डिटेल शेडिंग करत बसलं की त्याचा जो फ्रेशनेस असतो तो जातो. आता ह्या लेवलला आपल्याला एकपत आलेला हवाय. आता तुमचे माझे हे आकार थोडे गेलेत तरी मी तसेच ठेवले, तर घाबरली नाहीये, ह्याचा बऱ्यापैकी राहिलाय.
तर तुमचे खूपच आकार गेले वॉशनी तर परत परत करून बघा आणि हळूहळू करा. मी जेवढं स्पीडीली केलं तेवढं स्पीडीली करू नका, थोडंसं वाळू द्या मग टाका रंग, असं करा. पण ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. आणि हां, आता ही पांढरी फुलं केली आहेत, तुम्हाला जर पिवळी फुलं करायची असतील तर पिवळा रंग आधी देऊन घ्यायचा, मग तो वाळू द्यायचा. आता आपण मी मगाशी म्हणत होते ना तुम्हाला, त्याचं तुम्हाला सांगते. हे बघा, समजा तुम्हाला पिवळी फुलं करायची आहेत तर मी काय करणार, असा पिवळा रंग देऊन घेणार आणि मग आपले जे ग्रीन कलर आहे त्या ग्रीन कलरनी काय करणार, असं काढून घेणार फूल. जस्ट तुम्हाला दाखवायला करतेय. आणि त्याच्या आजूबाजूला काय करणार, पाणी देणार, पाणी टाकणार, बरोबर आहे. आणि मग ते रंग टाकणार मी. हे जस्ट तुम्हाला एक दाखवायला. तर हे असं तुमचं फुल असं पण होऊ शकतं, एखादं काढायचं असेल तर. काय केलं आपण, आधी रंग देऊन घेतला आणि मग त्याच्या आजूबाजूला असा, अर्थातच असा प्लेन रंग देणार नाही होता, पण इकडे कसा छान रंग दिले ना वेगवेगळे, तसेच रंग देणार. पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठल्याही रंगाचं फुल, म्हणजे तुम्हाला ॲस्टर एक पर्पल कलरचं असतं बघा ते फुल, व्हायोलेट कलरचं, ते पण करू शकता. व्हायोलेट कलर असा तयार करायचा, तो कागदाला पूर्ण देऊन घ्यायचा, त्याचा शेप वाळल्यावर शेप काढायचे फुलाचे आणि आजूबाजूला रंग द्यायचा. तर अशी फुलं तुम्ही करू शकता ट्रायल एररने. ठीक आहे. हा, मग केलं ते फुलाचं चित्र सगळ्यांनी. बरं, आता ह्याच्यात ना मला असं वाटलं होतं की नाही, ह्याच्यात अजून डिटेल दाखवावं असं मला खूप वाटत होतं, पण मी दाखवलं नाही. कारण इतपत जमवा, आधी हे जमवा, ही बॅकग्राऊंड आणि फुलं छान जमवा, आणि मग ह्या फुलामध्ये डिटेल तुम्ही ॲक्च्युअल फुल बघून तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही डिटेल करू शकता. पण कधी कधी डिटेल करण्यामध्ये त्याची ब्युटी जाऊ शकते. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की माझं यूट्यूबचं चॅनल आहे, मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. तर यूट्यूबच्या चॅनलवर मी बरीच फुलांचे डेमो टाकलेले आहेत. आता तुम्हाला एकदा हे केलं ना तुम्ही, की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मी जशी फुलं केली आहेत तशी ती थोडीशी जास्त कळायला लागतील आणि ती 2-3दा बघून तुम्ही ते ट्राय करू शकता, किंवा ॲक्च्युअल फुलांचे फोटो घेऊन तुम्ही ते ट्राय करू शकता. ओके, मला नक्की माहिती आहे की तुम्हाला हे आवडलंय. तुमची चित्र मला व्हॉट्सॲपवर टाका. ओके, चलो बाय.